अश्विनी बोलकर राष्ट्रीय स्तरावरची ॲथलीट। घरात तिच्या कर्तृत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात, पण हे बहुमान दाखवण्यासाठी ती या जगात नाहीये। कारण आधी डेंग्यूच्या डासाचा आणि नंतर सरकारी अनास्थेचा डंख तिला बसला आणि तिनं या जगाचा निरोप घेतला। औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय। डॉक्टरांचं म्हणणं होतं त्यांची शिफ्ट संपलेली होती, ते डॉक्टर निघून गेले होते। दुसरे डॉक्टर आले, ते म्हणे ते जे डॉक्टर आहे ते आता त्यांची शिफ्ट संपलेली आहे, दुसरे डॉक्टर येतील म्हणे। आणि दुसरे डॉक्टर येतील तर ते दुसरे डॉक्टर ने काही चेक केलं नाही, तुम्हारे डॉक्टर को फोन लगाए बोले हमने क्या, और वो आएंगे वो देखेंगे बोले। मग त्यांनी फोन लावल्यानंतर 2 तास लागतात का डॉक्टर यायला? लागली सारखी की तिच्या डोळ्यामध्ये, माझ्या डोळ्यामध्ये काळोख यायला लागला, मला अंधार यायला लागल्या, तोंडाने हवा फुंकली तिच्यामध्ये, पंपिंग केलं। मग तोपर्यंत तर मुलीचं सगळं संपलेलं होतं। आमचे तर एकदम हातपाय गळाले, आम्ही तर बघू शकलो नाही। हा सगळा हलगर्जीपणा या डॉक्टर लोकांचाच आहे। मग त्यांनी सांगायला पाहिजे होते हिच्या प्लेट्स कमी झाल्या म्हणून। अश्विनीचा मृत्यू हे तर फक्त उदाहरण आहे, पण गेल्या 5 दिवसात औरंगाबादेत 5 जणांचा अंत झालाय। त्यातले बहुतांश 30च्या आतले आहेत आणि 5 जणांच्या मृत्यूनंतर आता पालिकेला जाग आली। 75,000 घराचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। या 75,000 घरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा जवळपास 2,000 घरामध्ये त्यांना असं आढळून आलं की जे शुद्ध पाणी असतं त्या पाण्यामध्ये मच्छराच्या ज्या लार्वा आहेत त्या त्यांना आढळल्यात। आजच्या बैठकीला मेडिकल कॉलेजचे डीन आणि इतरही सिव्हिल सर्जन सगळी मंडळी होती आणि एकूण काय उपाययोजना केली पाहिजे या दृष्टिकोनातून आज ही चर्चा झालेली आहे। जेणेकरून सर्वांना याबद्दलची माहिती व्हावी आणि त्यांचं काउन्सिलिंग सुद्धा, ज्या घरामध्ये आम्हाला तापाचे रुग्ण आढळत आहेत तिथे सुद्धा आम्ही काउन्सिलिंग आता करीत आहोत। पुढील 5 दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये आमची ही मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे आणि संपूर्ण घरं जी आहेत ती आम्ही कव्हर करणार आहोत। अजूनही औरंगाबादच्या विविध रुग्णालयांमध्ये 600 रुग्ण उपचार घेत आहेत। डेंग्यू झाल्यानंतर काय करायची याची जंत्री आपल्याकडे असते, पण डेंग्यू होऊच नये यासाठी उपाययोजना झाल्या असत्या तर आज अश्विनी आपल्यामध्ये असती। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।